नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश्वर मोहन चावलकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला, B.Ed द्वितीय वर्ष. आजचा माझा वर्ग आहे वर्ग 7वा. विषय आहे सामान्य विज्ञान. घटक आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. विद्यार्थ्यांनो, आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या घटकात पेशी या सूक्ष्म घटका सजीवाचे सूक्ष्म घटक याविषयी माहिती घेतली. तर पेशी हा सजीवाचा मूलभूत आणि कार्यात्मक असा घटक आहे, पायाभूत घटक आहे. तर या पेशीची रचना ही आपल्याला वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळी दिसून येते, हे आपण बघितले. तर या पेशीची रचना होताना सजीवांमध्ये पेशीची रचना होताना पेशीचा आकार हा त्यांच्या कार्यानुसार वेगवेगळा असतो. तर आज आपण या पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या घटकातील पेशींचा आकार आणि प्रकार याविषयी अभ्यास. मी सांगितले की पेशी सजीवाच्या कार्यानुसार त्याची पेशीची रचना होते. तर आपण काही आकृत्याच्या सहाय्याने पेशींचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे आकार बघूया. तांबड्या रक्तपेशी,
स्पायरोगायटा. शुक्रपेशी. अस्थिपेशी. स्नायुपेशी. बघा, अशा प्रकारे पेशीची रचना होत असताना वेगवेगळ्या सजीवांमध्ये आपल्याला पेशींच्या आकारांमध्ये विविधता दिसून येते. म्हणजे त्यांचा आकार हा पेशींचा आकार हा प्रामुख्याने त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. आणि अशा प्रकारे आपल्याला गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार अशा विविध आकारांच्या पेशी आपल्याला आढळून येतात.
आणि सजीवांची जी जीवनक्रिया आहे ती जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशी अंगके असे म्हणतात. या पेशी अंगकांचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात. कारण याच्या सहाय्याने पेशींमधील अतिसूक्ष्म घटकांच्या प्रतिमाचे वर्धन होऊन त्या घटकांची प्रतिमा ही 2 अब्ज पटपर्यंत 2 अब्ज पटीने ती प्रतिमा या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने मोठी करून आपल्याला पाहता येते किंवा ती प्रतिमा अभ्यासता येते. अशा प्रकारे पेशींचे हे काही आकार आहेत. त्यानंतर प्रकार आपण बघितले की सजीवांच्या पेशींचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. या पेशी पटलांच्या साह्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. या ज्या पेशी आहेत या पेशी पटलांच्या साह्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. तसेच वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात. या सर्व दृश्यकेंद्रकी पेशी म्हणजेच युकॅरियोटिक सेल आहे. ते आपण आकृतीच्या सहाय्याने बघूया.
बघा, वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. ही आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दिसणारी वनस्पती पेशी. त्याला नावे देऊयात. पेशी पटल, मुक्त रायबोझोम, गॉल्जी बॉडीज, त्यानंतर हे आहे केंद्र. केंद्र, आंतरद्रव्य जालिका, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. ही आहे पेशी भित्तिका. हरित लवक, हे आहे पेशी द्रव. तर अशा प्रकारे वनस्पती पेशी हे मायक्रो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वनस्पती पेशी काही अशा प्रकारची दिसते. तर यामध्ये तुम्हाला आपण नाव दिले आहे या आकृतीच्या वरच्या एकदम बाहेरच्या भागाला पेशी भित्तिका. तर पेशी भित्तिका ही पेशीचे सर्वात बाहेरचे असणारे आवरण असते. पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळते. पेशी भित्तिका ही प्राणी पेशींमध्ये आढळून येत नाही. त्यानंतर पेशी पटल. तर पेशी पटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते व ते प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. वनस्पती पेशीमध्ये सर्वात बाहेरचे आवरण म्हणजे पेशी भित्तिका आणि प्राणी पेशीमध्ये सर्वात बाहेरचे आवरण म्हणजे पेशी पटल. पेशी पटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक लवचिक असते. त्यानंतर पेशी द्रव.
पेशीद्रव पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव असे म्हणतात. पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते. पेशीद्रव पेशीद्रव पेशीपटल आणि पेशीभित्तिका यांच्या मधात यांच्या दरम्यान केंद्रक आणि पेशीपटल यांच्या दरम्यान केंद्रक आणि पेशीपटल यांच्या दरम्यान पेशीद्रव असते. पेशींची विविध अंगके यांमध्ये विखुरलेली असतात. त्यानंतर पेशी अंगके यामध्ये पेशी अंगकामध्ये प्रामुख्याने केंद्रक आंतरद्रव्य जालिका, गोल्जी बॉडीज, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो. हे सर्व भाग मिळून पेशी अंगके यांना सर्व भागांना पेशी अंगके म्हणतात. तसेच वनस्पतींमध्ये हरित लवक दिसून येते. आता अशाच एक प्रकारची प्राणी पेशी सुद्धा आपल्याला दिसून येते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने जर आपण प्राणी पेशी बघितली तर अशाच काही समान किंवा काही भाग समान असतात आणि काही भाग प्राणी पेशींमध्ये आपल्याला आढळून येत नाही. तर केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. त्याच्या भोवती दुहेरी सच्छिद्र पटल असते. पेशींचे सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करतो. आंतरद्रव्य जालिका हे एक विस्तृत जाळीदार अंगक आहे. हे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गोल्जी बॉडीजकडे पाठवण्याचे काम करते. कोण? रायबोझोम. गोल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम गोल्जी पिंडामार्फत करते. तंतुकणिका आणि लवके ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. तंतुकणिकाला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. तंतुकणिका ऊर्जा तयार करण्याचे कार्य करतात. वनस्पती पेशींमधील हरित लवके प्रकाश संश्लेषण करतात. त्यामुळे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि हरित लवक हे प्राणी पेशीमध्ये दिसून येत नाही. रिक्तिका या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. प्राणी पेशींमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात तर वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. रिक्तिकाचे कार्य म्हणजे काय तर पेशींमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम हे रिक्तिका करतात आणि प्राणी पेशींमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात तर वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. अशा प्रकारे आपण पेशींचे आकार आणि प्रकार याविषयी सविस्तर माहिती घेतली. पेशींचे आकार दंडाकार, गोलाकार, स्तंभाकार अशा वेगवेगळ्या आकाराचे पेशी आपल्याला दिसून येतात. आणि प्रकार म्हणजे मुख्य दोन प्रकार, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. या अशा प्रकारे आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये कोणते समान घटक आहेत, त्यांचे कार्य कोणते आहेत याविषयी सविस्तर अभ्यास. धन्यवाद.